श्रोते हो नमस्कार. घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आणि फिजिओथेरपी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर तृप्ती गावंडे पाटील. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. डॉक्टर, आता न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आणि फिजिओथेरपी या दोघांचा संबंध आहे, कारण बऱ्याच डिसऑर्डर्समध्ये फिजिओथेरपी करण्यात येते. तर त्याआधी आम्हाला हे जाणून घ्यावंसं वाटेल की न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स नेमके कुठले असतात? न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये स्ट्रोक हा आजार येतो, ज्याला मराठीत लकवा किंवा हेमिप्लेजिया इंग्लिशमध्ये असं म्हणतात. एक पार्किन्सोनिझम एक आजार आहे, ज्याला कंपवात असे म्हणतात. मग गुलियन बॅरे सिंड्रोम, जो GB सिंड्रोम आता पुण्यामध्ये ज्यांनी हॅवॉक झाला होता तो आहे एक. आणि बेल्स पाल्सी, अल्झायमर्स, मल्टिपल स्क्लेरोसिस असे वेगवेगळे रोग न्यूरोलॉजिकल डिसीजेसमध्ये येतात. सगळ्यात आधी लकवा मारल्या गेल्यानंतर त्यावर फिजिओथेरपीचे काय उपचार असतात? लकवा मारला गेल्यानंतर लगेच न्यूरोफिजिशियनकडे जाऊन औषधोपचार करायला हवे आणि औषधांच्या सोबत फिजिओथेरपी करायला पाहिजे, कारण मसल टोन म्हणजे मांसपेशांमधली ताकद आणि ॲक्शन ह्याचा लॉस झालेला असतो. तर पेशंट कंट्रोल करू शकत नाही आपल्या मुव्हमेंट्स आणि आपला मसल टोन. त्याच्यामुळे फिजिओथेरपीनी ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह मुव्हमेंटनी मसल टोन वापस आणायचा असतो आणि जी काही त्यांची ॲक्शन असते ती डोक्याला विसरू न देता त्याला सतत कार्यरत ठेवण्यासाठी म्हणून फिजिओथेरपीचा उपयोग होतो. आणि हाताचे आणि पायाचे एक्सरसाइजेस करावे लागतात. आणि फारच जर हातात जसं रिस्ट ड्रॉप होतो, फूट ड्रॉप होतो, त्याला काही फिजिओथेरपीच्या मशीन्स पण असतात, ज्याला इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेटर असं म्हणतात. ती पण ट्रीटमेंट फार फायदेकारक ठरते हेमिप्लेजियामध्ये. मग लकव्याचे जे प्रकार असतात त्या प्रकारानुसार वेगवेगळी ट्रीटमेंट असते का? हो, जो प्रॉब्लेम असेल त्यानुसार ट्रीटमेंट असते. लकव्यामध्ये पण हेमिप्लेजिया म्हणजे एका साईडचा हात आणि पाय निकामी होणे किंवा कार्यक्षमता कमी होणे किंवा फक्त एका हाताची कार्यक्षमता कमी होणे किंवा फक्त दोन्ही पायांचीच कार्यक्षमता कमी होणे असे पण त्यामध्ये प्रकार असतात. तर जसे प्रॉब्लेम्स असतील त्यानुसार ट्रीटमेंट असते. दुसरा आजार आपण सांगितला पार्किन्सन आजारात नेमकं काय होत असतं आणि काय फिजिओथेरपी करण्यात येते? पार्किन्सोनिझम म्हणजे कंपवात असं म्हणता येईल साध्या शब्दांमध्ये. त्याच्यामध्ये पण मसल टोन आणि रेंज ऑफ मुव्हमेंट किंवा रेंज ऑफ मोशन किंवा हात फिरवणे, जर हात आपल्याला पूर्ण मोडायचा असेल तर तो पूर्णपणे नीट न मोडता येणे अशा टाईपचे प्रॉब्लेम्स असतात. तर फिजिओथेरपीमध्ये तेच प्रॉब्लेम्स आपल्याला घेऊन त्यांना कसं कार्यक्षमता वाढवता येईल, हातपाय हलवण्याची आणि मसल टोन कसा नॉर्मल ठेवता येईल यासाठीचे उपचार असतात. आणि त्याला वेगवेगळ्या मोड्स ऑफ एक्सरसाइजने आपण त्यांना ट्रीटमेंट प्लॅन करतो. त्याच्यामुळे क्वालिफाईड फिजिओथेरपिस्ट आणि क्वालिफाईड न्यूरोफिजिशियनकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं अपेक्षित असतं. आणि जर रेग्युलर ट्रीटमेंट घेतली तर रिझल्ट्स पण चांगले येतात. म्हणजे पेशंट खूप जास्त डिफॉर्मिटी होण्यापासून वाचू शकतो आणि त्याचं डेली लाईफ सुखकर करण्यासाठी फिजिओथेरपीचा खूप जास्त उपयोग होतो. ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग त्याला करता आले पाहिजे. तो फंक्शनली इंडिपेंडेंट राहायला पाहिजे. स्वतः त्यांनी डेली ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा फंक्शनल ॲक्टिव्हिटीज म्हणा, छोटं मोठं काही काम करत असेल तर कार चालवणे, आपलं ड्रेसिंग, या सगळ्यामध्ये फिजिओथेरपीचा उपयोग होतो. पार्किन्सन्स आणि दुसऱ्या न्यूरोलॉजिकल कंडिशन्समध्ये पण एक्सरसाइज चे माध्यम वेगवेगळे असू शकतात. एरोबिक ॲक्टिव्हिटीज, वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, स्ट्रेंथनिंग आणि बॅलन्स एक्सरसाइजेस ह्या सगळ्यांनी मदत होईल पेशंटला इंडिपेंडंट होण्यासाठी आणि फंक्शनली ॲक्टिव्ह होण्यासाठी. अगेन पेशंट आपल्या मल्टीटास्किंग ॲक्टिव्हिटीजमध्ये पण स्वतःला एंगेज करून घेऊ शकतात, ज्याच्यामध्ये योगा येतं, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग आणि गार्डनिंग या सगळ्या पण ॲक्टिव्हिटीज येऊ शकतात. म्युझिक थेरपीनी यांना मदत होईल. अगेन ॲक्वा थेरपी असते, जी पाण्यातच राहून एक्सरसाइजेस करायचे असतात, अगेन एक्सपर्टच्या समोरच. त्यांनी पण हेमिप्लेजिया, पार्किन्सोनिझम, इवन मल्टिपल स्क्लेरोसिस या सगळ्या न्यूरोलॉजिकल कंडिशन्सच्या पेशंट्सला या सगळ्यांनी खूप मदत होते. त्यानंतर GBS पण आपण म्हणालात, GBS मध्ये कसं काय फिजिओथेरपी वापरण्यात येतं? GB सिंड्रोम नावाचा एक आजार आहे, तो जनरली यंगस्टर्समध्ये होतो आणि हा एकमेव असा आजार आहे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर ज्याच्यामध्ये 100% रिकव्हरी होते जर योग्य वेळी औषधं आणि फिजिओथेरपी आणि फुल रिहॅबिलिटेशन जर सुरू केलं तर. यामध्ये पण मसल पॉवरच कमी होते, सडन दोन्ही हात दोन्ही पायांची मसल पॉवर कमी होते. तर ती आपल्याला रेग्युलर फिजिओथेरपीने रिगेन करता येतं. प्रॉपर स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग आणि फंक्शनल ट्रेनिंग जर दिलं तर, गेट ट्रेनिंग आणि
जर कुणाला लागले तर स्प्लिंट्स पण आपण देऊ शकतो. त्यानंतर बेल्स पाल्सी बद्दल आपण बोललात, त्या आजारामध्ये फिजिओथेरपी कशी काय काम करते? बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याचा लखवा मारला जातो, त्याच्यामध्ये अर्धा चेहरा निकामी होतो असं म्हणता येईल आपल्याला. डोळा, गाल, लिप्स ह्या सगळ्यांचं कार्यक्षमता कमी होते. तर ते रिगेन करायसाठी म्हणून अगेन इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेटर, नर्व स्टिम्युलेटर असतात. ते स्टिम्युलेशनची ट्रीटमेंट 3 ते 4 आठवडे घेतली आणि PNF नावाची एक टेक्निक असते. चेहऱ्याचे काही व्यायाम असतात, चेहऱ्याचे काही PNF टेक्निक फिजिओथेरपिस्टकडून करून घेण्यात आले समजा, तर त्याच्यामध्ये पण रिकव्हरी 90 to 95% असते. पण लवकर दक्षता घेणं फार गरजेचं आहे सगळ्या न्यूरोलॉजिकल कंडिशन्समध्ये, कारण की एकदा जर स्ट्रोक आला, बेल्स पाल्सी झाला किंवा इव्हन पार्किन्सनिझम, त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की अर्ली डायग्नोसिस अँड इंटरव्हेन्शन. लवकर लक्षात आलं आणि लवकर डायग्नोज झालं तर लगेच ट्रीटमेंट सुरू करून पहिल्या 3 महिन्यांमध्ये, पहिल्या 3 आठवड्यांमध्ये जितकी फायदेकारक होते तो एक गोल्डन पिरियड म्हणण्यात येतो. त्या गोल्डन पिरियडमध्ये जितके तुम्ही चांगली दक्षता घ्याल, औषधं घ्याल, रिहॅबिलिटेशन, पॅलिएटिव्ह केअर, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी हे सगळं घ्याल, तितकी रिकव्हरी आणि रेट ऑफ रिकव्हरी इज मच मोर बेटर. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की दुसरे काही उपाय न करता लगेच फिजिओथेरपी सुरू करायला आणि औषध ऑफकोर्स औषधं आणि फिजिओथेरपी नेहमी इट शुड गो हँड इन हँड, सोबत घ्यायला पाहिजे. बरेच वेळा असं बघण्यात येतं की औषधं लोक घेऊन घेतात, मग फिजिओथेरपी बघू, करू नाही करू, पण मग एकदा वेळ निघून गेल्यानंतर काही गोष्टी इरिव्हर्सिबल असतात, तर मग आपल्याला हवा तसा रिझल्ट, हवा तसा फायदा नाही होत. आपण अल्झायमर आजाराचा देखील उल्लेख केला. अल्झायमर मध्ये फिजिओथेरपी कशी करण्यात येते? फिजिओथेरपी म्हणजे मेनली आपली इलेक्ट्रोथेरपी असते आणि एक्सरसाइज थेरपी असते. तर एक्सरसाइजेस अल्झायमर्समध्ये असे म्हणजे मदत करतात की फंक्शनल इंडिपेंडन्स त्यांचा राहतो. जर रेग्युलर एक्सरसाइजेस फॉर स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग आणि बॅलन्स एक्सरसाइजेस केले तर या सगळ्यांनी ब्लड सर्क्युलेशन वाढेल, मसल पॉवर वाढेल, इंडिपेंडन्स वाढेल पेशंटचा, आणि या सगळ्यांमुळे त्याचं बाय प्रोडक्ट असं राहील की इट विल हेल्प अस इन स्लोईंग द प्रोग्रेशन ऑफ डिसीज. रोगाचं जे वाढण्याचं प्रमाण आहे त्याला आपण कुठेतरी म्हणजे ब्रेक करू शकू. त्याने तो काहीच नाही केलं तर जितक्या फास्ट तो डेटेरिओरेट होईल, ते डेटेरिओरेशन आपण थांबवू शकू. आणि ब्रेन एक्सरसाइजेस काही असतात, म्हणजे काही क्लब एक्सरसाइजेस असतात, काही आजकाल पार्किन्सनिझम आणि इव्हन अल्झायमरसाठी पण ग्रुप एक्सरसाइजेस क्लासेस निघालेले आहेत. ते आठवड्यातून 3दा किंवा 4दा करायला पाहिजे. त्यांनी पण बराच फायदा होतो. ब्लड सर्क्युलेशन वाढलं तर ऑटोमॅटिक तुमचं फंक्शनल कॅपॅसिटी वाढेल. डॉक्टर, आपण प्रकार सांगितले फिजिओथेरपीचे, एक एक्सरसाइज असते आणि इलेक्ट्रोथेरपी असते, एक्सरसाइज थेरपी असते. हे 2 प्रकार आपण सांगितले. हे जे 2 प्रकार असतात हे कुठल्या पेशंटमध्ये वापरतात आणि कुठल्या पेशंटमध्ये नाही वापरत? ज्यांच्यामध्ये मसल इंजुरी झालेली आहे, नर्व इंजुरी झाली आहे, जसं बेल्स पाल्सीमध्ये नर्व इंजुरी झाली आहे, त्याला आपल्याला करंटद्वारे आपण त्या नसांना स्टिम्युलेट करतो. त्या जे काही काम विसरलेले आहेत त्यांना रिज्युविनेट करतो, रिफंक्शन करायला आपल्याला त्या करंट्सची मदत होते. आणि IFT आणि टेन्स नावाची मशीन्स असतात, त्या जसं आपलं नॉर्मल बॅक पेन असेल, मसल क्रॅम्प, मसल स्पाझम, त्या गोष्टींवर या मशीन्स ॲक्ट करतात. पेन गेट मेकॅनिझमवर ॲक्शन करून मसल स्पाझम कमी होतो, दुखणं कमी होतं, ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि पर्यायाने पेशंट ठीक होतो. पेन कमी झालं की एक्सरसाइज करू शकतो आणि एक्सरसाइज केलं की मग दुरुस्तीला आपल्याला मदत होते. डॉक्टर, आपण बोलताना वारंवार उल्लेख केला की योग्य वेळी फिजिओथेरपी होणं आवश्यक आहे. जर तुम्हाला पूर्ववत व्हायचं असेल तर ही वेळ नेमकी कोणती असते? म्हणजे फिजिओथेरपी कधी सुरू करायला हवी? न्यूरोफिजिशियननी एकदा डायग्नोज केलं की स्ट्रोक झालेला आहे तर अगदी डे 2 पासून आपण फिजिओथेरपी सुरू करू शकतो. बरेच वेळा पेशंट कॉन्शियस असतो किंवा नसतो, पण जेव्हा पेशंट कॉन्शियस असेल, थोडी पॉवर असेल, प्रत्येक व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात, प्रत्येक स्ट्रोकचा पेशंट सारखा नसेल, कुणाला कमी इजा झाली असेल, कुणाला जास्त झाली असेल. काही वेळा माइल्ड हेमिप्लेजिया, हेमिपॅरेसिस असा असतो ज्याच्यामध्ये थोडी ताकद असते आणि थोडी नसते. त्याच्यामध्ये पेशंट स्वतः पण हात किंवा पाय हलवू शकतो. तर तो हलवू शकत असेल तर त्याच्या मदतीने ॲक्टिव्ह एक्सरसाइजेस सुरू करायला पाहिजे. आणि काही ठिकाणी हात आणि पाय एकदमच लुळे पडलेले असतात ज्याच्यात अजिबात ताकद नसते, त्याला पॅसिव्ह फिजिओथेरपी म्हणतात, ती लगेचच सुरू करायला हवी. म्हणजे औषधांच्या सोबत सुद्धा अगदी पेशंट ICUत असेल, हॉस्पिटलमध्ये असेल तरी सुद्धा लगेच फिजिओथेरपी सुरू करायला पाहिजे. डिपेंड ऑन कंडिशन ॲक्टिव्ह फिजिओथेरपी किंवा इव्हन पॅसिव्ह फिजिओथेरपी सुद्धा ती पण खूप महत्वाची असते.
कारण मसलला त्याचं काम विसरू देता कामा नये. पार्किन्सोनिझममध्ये पण डायग्नोज झाल्या अगदी ज्यांना कमी लेवलवर असेल, म्हणजे खूपच इनिशियल स्टेजला जर लक्षात आलं तर फार कमी असतो कंपवात किंवा मग रिजिडिटी ज्याला म्हणतात, मसल टोन जो खराब झालेला आहे, तरी त्यांना पण जितक्या लवकर सुरू करता येईल. आणि ग्रेडेड फिजिओथेरपी आणि स्लो अँड कंटिन्युअस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला आज डायग्नोज झालेलं आहे, मग आज तुम्ही घेताय रेग्युलर आणि मग 10 दिवसांनी 15 दिवसांनी अजिबात काहीच करत नाहीये, असं नको. सातत्य पण प्रत्येक आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये गरजेचं असतं. समवेअर वी शुड ऍक्सेप्ट ऑल्सो की हेमिप्लेजिया आणि पार्किन्सन्स काही आजार 100% रिव्हर्स नाही होणार आहे. वी हॅव टू लिव्ह विथ इट. तर जर आपल्याला त्याच्यासोबतच शेवटपर्यंत राहायचं आहे तर मग आठवड्यातून 4 दिवस आपण डेडिकेटेडली फिजिओथेरपी किंवा औषधं तर नेहमीसाठीच घ्यावे लागतात. फिजिओथेरपी आठवड्यातून 4 दिवस तरी मिनिमम करायला पाहिजे. बेल्स पाल्सीमध्ये पण पहिले 3 आठवडे खूप गोल्डन पिरियड आम्ही म्हणतो, ज्याच्यामध्ये नर्व रिकव्हरी पहिल्या 3 आठवड्यांमध्ये जितकी चांगली होते तितकी नंतर नाही होऊ शकत. म्हणजे अगदी सकाळी तुम्ही वाटलंय थोडासा गाल उतरल्यासारखा, डोळ्यातून पाणी येतं, एक डोळा बारीक आहे, एक डोळा मोठा आहे, वाटतंय की इथे काहीतरी सेन्सेशन पण जाणवत नाही आहे चेहऱ्याला एका साईडच्या, औषधं सुरू झाल्या संध्याकाळपासूनच फिजिओथेरपी सुरू करायला पाहिजे. आणि जीबीएस आणि अल्झायमर मध्ये कधी सुरू करायला हवी? जीबी सिंड्रोम मध्ये पण औषधं देऊन 1-2 दिवसात जसा पेशंट सेटल होतो तसं पेशंटच्या कंडिशननुसार माइल्ड, मॉडरेट और सिव्हिअर इंटेन्सिटीमध्ये आपण फिजिओथेरपी सुरू करायला पाहिजे. आणि अल्झायमरच्या पेशंटमध्ये कसे काय करण्यात येते? अल्झायमर्समध्ये पण रेग्युलर एक्सरसाइज प्रोग्राम, काही फिटनेस क्लब्स असतात, त्यांच्यामध्ये ते लोक कंबाईंड एक्सरसाइज प्रोग्राम्स घेऊ शकतात, ज्याच्यामध्ये एक्सरसाइजेस पण आहे, किंवा कंबायनिंग विथ म्युझिक थेरपी, योगा, क्लब ॲक्टिव्हिटीज, ब्रेन जिम, थोडा बहुत स्ट्रेंथनिंग, हे सगळं क्लब ॲक्टिव्हिटीजमध्ये अल्झायमर्सचे पेशंट्स वर्कआउट करू शकतात. एकंदरीतच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये फिजिओथेरपी किती महत्त्वपूर्ण आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? फिजिओथेरपीनी लॉंग टर्म बेनिफिट आहे. आणि एक्सरसाइज म्हणजे फक्तच दवाखान्यात जाऊन एक्सरसाइजेस करणे असं नाही. मोड्स ऑफ एक्सरसाइजेस पण भरपूर असतात. एरोबिक एक्सरसाइजेस आहे, सायकलिंग आहे, वॉकिंग आहे. ज्या लोकांना स्विमिंग आवडतं, स्विमिंग इज अगेन व्हेरी बेनिफिशियल अँड व्हेरी गुड एक्सरसाइजेस फॉर ऑल टाईप ऑफ पेशंट्स अँड इवन नॉर्मल ह्युमन बिईंग्स, कारण की त्याच्यामध्ये पडायची भीती नसते आणि अगेन बॉडी वेटनी त्याला काहीच त्रास होणार नाहीये. पण तरी पण तज्ज्ञ लोकांच्या म्हणजे एक्सपर्टीजची मदत घेऊनच हे सगळं करायला पाहिजे. आमचे श्रोता जे कार्यक्रम ऐकत आहे आजचा, त्यांना काय सांगाल आपण? रेग्युलर एक्सरसाइजेस हा एक पार्ट आहे. आणि स्पेसिफिकली न्यूरोलॉजिकल डिसिजेसबद्दल बोलायचं म्हटलं तर इग्नोर काहीच करू नका. हातात मुंग्या येतात आहे, हात दुखतोय, उजवा हात जर चांगला स्ट्रॉंग आहे पण डाव्या हातामध्ये थोडी ताकद कमी वाटते, तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन शहानिशा करून डायग्नोसिस करायला पाहिजे. अगेन अर्ली डायग्नोसिस अँड इंटरव्हेन्शन इज द की फॉर गुड हेल्थ. इग्नोर करून, घाबरून, टाळाटाळ करून नाही चालणार. लवकरच जाऊन शहानिशा करून घ्यावी की हे आहे, हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे, अजून काही काळजी घ्यायला पाहिजे का, तर त्यांना हेल्पफुल राहील पेशंट्सला. डॉक्टर तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आणि फिजिओथेरपी या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. ओके, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आणि फिजिओथेरपी या विषयावर डॉक्टर तृप्ती गावंडे पाटील यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.